मी मुंबईमध्ये पोहोचलेली आहे आणि आता जस्ट आम्ही मस्त इडली वड्याचा नाश्ता केला. स्ट्रीट फूड इथं खूप छान मिळतं आणि आम्ही खूप छान पद्धतीने नाश्ता केला. आणि आता सध्या आम्ही काय खातोय दाखवते तुम्हाला. आयुष्मान कसा आहे गोळा? हो मस्त मस्त आहे. ओके. हाय वहिनी. हाय. हॅलो सर. तर हे मागे जे सर दिसत आहेत ना, तर त्यांचा इव्हेंट आहे आज आणि त्या इव्हेंटसाठी मी आलेली आहे. आता आम्ही जाणार आहोत परत एकदा आम्ही घरामध्ये आणि त्याच्यानंतर मग या आजच्या दिवसामध्ये काय काय घडामोडी घडतील हे तुमच्यासोबत शेअर करणार. पण त्याच्या आधी हा मस्त गोळा या तुम्ही पण जॉईन करा आम्हाला. आणि हे जी पाठीमागं दिसते ना प्लाझा, ह्याच्या सगळ्यात वरच्या फ्लोअरला आम्ही आहोत, 28व्या फ्लोअरला. मंडळी धीरूभाई अंबानी 26व्या का 27व्या मजल्यावरती राहतात, पण आम्ही 28व्या मजल्यावरती राहतोय. हा वहिनी. मंडळी तर धीरूभाई अंबानी 26व्या का 27व्या मजल्यावरती राहतात अँटालियामध्ये, पण आम्ही त्यांच्याही वरती आम्ही 28व्या मजल्यावरती राहतोय. ओके चलो. आयुष्मान कुठे गेला? आयुष्मान ये ना. चलो थोड्या वेळाने बोलते. तर सकाळी मस्त असा नाश्ता केला, गारगार गोळा खाल्ला आणि विचार केला की थोडंसं कुठेतरी फिरून यावं. मग शिवाजी पार्कला जाऊया अशी चर्चा झाल्यानंतर आम्ही टॅक्सीमध्ये बसून तिकडं मार्गक्रमण केलं. ऊन भरपूर होतं, त्यामुळं जास्त वेळ कुठं थांबायला नको हा विचार करत आम्ही फिरायला सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही तिथं ग्राउंडवरती गेलो, पण इतकं भयंकर ऊन होतं आणि या उन्हामध्ये सुद्धा इतकी लहान मुलं खेळत होती. शिवतीर्थाचा खूप छान मेसेज तिथं या निमित्त वाचायला मिळाला. एक मऊ छान आम्हाला भेटली आणि सावलीचा बऱ्यापैकी आधार घेत आम्ही मार्गक्रमण करायला सुरुवात केली. इतकं भयानक ऊन जाणवत होतं. आता तुम्ही म्हणाल स्कार्फ का नाही घातला, तर गळ्यात अडकवलं होतं पण घालायचं विसरून गेले, कारण इकडं तिकडं बघण्यात मी थोडीशी गुंग होते. पुढं गेल्यानंतर गर्दी कसली म्हणून उत्सुकतेनं पुढं गेलो तर आम्हाला कळलं की राज ठाकरे यांचे मिसेस शर्मिला ठाकरे एका घराच्या ओपनिंगसाठी तिथे येणार आहेत. त्यांचं तुतारीच्या मस्त अशा नादात स्वागत करण्यामध्ये आलं. भरपूर गर्दी होती, कॅमेरामॅन सुद्धा भरपूर होते आणि आम्हीही उत्सुकता म्हणून थोडंसं थांबलो. एका अपार्टमेंटमध्ये एका घराची वास्तुशांती आणि त्यानिमित्त ओपनिंग सेरेमनी ठेवण्यात आलेलं होतं. तुम्ही बघू शकता छान अशा गुलाब पाकळ्यांचा वर्षाव यानिमित्त होतो आहे. तिथे थोडा वेळ घालवला आणि थोडंसं पुढे आल्यानंतर आम्हाला शिवतीर्थ बंगल्याचं दर्शन सुद्धा झालं. राज ठाकरे यांचा हा बंगला मस्त 4 ते 5 मजली असं सुंदर घर राज ठाकरे यांचा शिवतीर्थ बंगला. तिथं फोटो सेशन वगैरे थोडंसं केलं. तिथून पुढे आलो आम्ही संगीतकार पद्मश्री वसंत देसाई स्मृती हे एक वेगळं दृश्य बघायला मिळालं. नंतर शिवाजी पार्कमध्ये आमची एंट्री झाली. मस्त अशी नारळाची झाडं. तिथली जी कमान होती तर तिथं लॉक होतं, त्यामुळे तिथल्या कठड्यापासूनच दर्शन घेऊया असा विचार करून पुढे गेलो आम्ही. सुट्टी असून पण फारशी गर्दी नव्हती तिथं बरं का. इथूनच आम्हाला सी लिंक सुद्धा बघायला मिळालं. थोडंसं फॉगनेसमुळं आपल्याला क्लिअर दिसत नाहीये. समुद्राच्या लाटा, त्यात कडक ऊन, पण एक प्लेझंट थोडंसं वातावरण फील होत होतं. मस्त फोटो सेशन वगैरे केलं, व्हिडिओज कॅप्चर केले आणि तिथून घरी जाऊया असा विचार करून घरी निघालो. घरी गेल्यानंतर तिथलं थोडंसं तुम्हाला दाखवते. ज्या खोलीमध्ये मी उतरलेली आहे तर तिथून त्यातल्या विंडोमधून हा नजारा खूप सुंदर दिसतोय, बघू शकता तुम्ही. रस्त्यांचं जाळं कसं असतं ना, तर त्याचा अनुभव या निमित्त आपल्याला हे बघताना येतो. त्याच्या पुढं हे मस्त असं पाणी, तिथून येणारा गारगार वारा, कारण टॉप फ्लोअरला होतो आम्ही 28व्या मजल्यावरती. कसं दिसते वरून, बापरे, मला तर गरगरल्यासारखं होत होतं. आणि बघा तुम्ही किती छान छान गणपतीच्या मूर्ती आहेत. तर संगीतकार गणपती, ही संगीतकार मंडळी आमच्याच प्रोफेशनमधली, खूप छान छान वस्तू होत्या त्यांच्या हॉलमध्ये. मस्त असं क्लॉक, त्याच्यानंतर त्यांच्या डायनिंग एरियामध्ये एक छान कलाकृती, हे टॉटॉईज, हत्ती होते, एक छान असं वॉलपीस होता. हे सगळं बघितलं आणि आता इव्हेंटची वेळ झालेली होती, त्यामुळं आवरून निघूया असा सरांनी आदेश दिला आणि मी आवरायला घेतलं. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय.